नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. पाहुयात ह्या महिन्यातील वार्तापत्र. संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालय, वसतिगृह तसंच विविध शाखा इथे विविध उपक्रम पार पडले. पाहुयात याचा सविस्तर वृत्तांत. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची 168वी जयंती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये अत्यंत उत्साहवर्धक वातावरणामध्ये साजरी केली गेली. या विशेष निमित्ताने दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन संस्थेच्या वतीने केले गेले होते. संस्थेच्या कर्वेनगर परिसरातील मुख्य आवारामध्ये असलेल्या महर्षी कर्वे यांच्या समाधीस्थळी म्हणजेच वृंदावन बागेमध्ये सकाळी 8 वाजता सामूहिक प्रार्थना केली गेली. यानंतर कर्वे रस्त्यावरील महर्षी यांच्या पुतळ्यासही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. प्रतिवर्षीप्रमाणे या दिवशी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन केले गेले होते. मुख्य आवारामधील इचलकरंजी सभागृहामध्ये हे शिबिर संपन्न झाले. जनकल्याण रक्तपेढीच्या सहाय्याने झालेल्या या शिबिरामध्ये एकूण 107 कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून महर्षी कर्वे यांना आदरांजली अर्पण केली. आव्हान रक्तविकारांचे या विषयांतर्गत थॅलेसेमिया या घातक रक्तविकाराविषयी जनकल्याण रक्त केंद्र पुणेचे कार्यकारी संचालक डॉक्टर अतुल कुलकर्णी यांचे एक विशेष व्याख्यान महर्षी कर्वे व्याख्यान मालेअंतर्गत पार पडले. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव यांच्यासह व्यवस्थापक मंडळ सदस्य श्री मंदार पारखी, श्रीमती सीमा कांबळे, वित्त समिती अध्यक्ष CA अभय कुलकर्णी, सचिव डॉक्टर PVS शास्त्री, उपसचिव श्रीमती कांचन सातपुते हे मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात डॉक्टर न.म. जोशी लिखित भारतरत्न महर्षी कर्वे या मराठी पुस्तकाचा श्रीमती विनया बापट यांनी केलेला इंग्रजी अनुवाद मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाला. या दोघांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धिविनायक महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर प्रीती पोहेकर यांनी केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या KB जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या SYBSC विभागातर्फे डिजिटल साक्षरता व कचरा व्यवस्थापन या विषयावर जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात एकूण 81 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी परिसरातील चाळी, बस थांबे, मंडई तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. माहितीपत्रके, आकर्षक पोस्टर्स व माहितीपूर्ण व्हिडिओंच्या माध्यमातून डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर तसेच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या कर्वेनगर येथील प्राध्यापक ना अदवंत प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादक अर्चनाताई कुडतरकर या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सांगू का गोष्ट स्पर्धा तसेच साने गुरुजी कथामालेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. संस्थेच्या कामशेत आश्रमशाळेत शबरी माता मातृहस्ते भोजनाचा एक अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. श्रीराम नवमी पावन पर्व व भगवान महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत शिक्षण घेत असलेल्या जनजाती समाजातील 380 विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांच्यासोबत जोडलेली 175 कुटुंब असं अनोखं दृश्य यावेळी पाहायला मिळालं. संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहातील बालगृहात चैत्रगौरी हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चैत्रगौरी या सणाची मुलींना माहिती देण्यात आली. मुलींनी बालगृह परिसरात सुंदर सजावट केली होती. हळदी कुंकू कार्यक्रमासाठी महिलाश्रम स्थानिक व्यवस्थापन मंडळ सदस्य माननीय उमाताई जोशी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर सर्वांना डाळ कैरी आणि पन्ह्याचा प्रसाद देण्यात आला. वरील कार्यक्रमास वसतिगृह प्रमुख तांबे मॅडम तसेच वसतिगृह व बालगृहातील मुली व सर्व स्टाफ उपस्थित होता. संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहात हॉस्टेल डे उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात अभिरा काळे या विद्यार्थिनीने गायलेल्या आश्रम गीताने झाली.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे संचालक व बाया कर्वे वसतिगृहाचे स्थानीय व्यवस्थापक मंडळाचे सदस्य श्री सत्यजित चितळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 5 दिवस चाललेल्या या उत्सव पर्वाची सांगता वर्षभर घेतलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरणाने करण्यात आली. संस्थेच्या कर्वेनगर येथील आरुणी विद्या मंदिर शाळेत संकल्प ते सिद्धी हा एक आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. शाळेत सुरुवातीला जो उपनिषदांचा संकल्प घेतला गेला तो वर्षाअखेरीस मुहूर्तावर सांडगे वाळवण आणि गवले करणे या उपक्रमातून सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला. अतिशय अनौपचारिक अशा या समारंभात संस्थेच्या उपसचिव श्रीमती कांचन सातपुते, रिसर्च विभागाच्या प्रमुख विनिताताई देशपांडे, अकाउंटंट विभाग प्रमुख शीतल दंडवते, इतर शाळेच्या मुख्याध्यापिका, विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीने आनंद द्विगुणित झाला. कार्यक्रमाची सांगता जातं पाटा वरवंटा याची पूजा करून झाली. यासाठी शाळेला आंब्याच्या पानाच्या तोरणांनी सजवले होते. संस्थेच्या सातारा येथील कन्याशाळा आणि कैलासवासी सौ अरुंधती अरविंद ढवळे ज्युनियर कॉलेज व व्यवसाय शिक्षण विभाग सातारा येथे भारतरत्न महर्षी कर्वे यांची 168वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सातारा शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यामध्ये महर्षी अण्णा, बाया कर्वे तसेच समाजामध्ये विविध भूमिका निभावणाऱ्या स्त्रिया यांचे प्रतीक दर्शवणारी स्त्री पात्रे यांनी चित्ररथ सजवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. विविध क्षेत्रातल्या देणगीदारांनी संस्थेला भेटी दिल्या. तसंच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देणगीदारांच्या भेटी घेतल्या. पाहुयात याचं संक्षिप्त वृत्त. साताऱ्याला वास्तव्यास असणाऱ्या कन्याशाळेच्या माजी संगीत शिक्षिका श्रीमती माधवी सुभाष जोशी यांची संस्थेतील पदाधिकारी श्री सदानंद कुलकर्णी यांनी भेट घेतली. तसेच संस्थेत चालू असलेल्या नव्या प्रकल्पांबद्दल त्यांना माहिती दिली. या प्रसंगी संस्था व महर्षी कर्वे यांच्याबद्दल असलेल्या आत्मीयता व आदरापोटी श्रीमती माधवीताईंनी 5 लाख रुपयांचा धनादेश देणगी म्हणून दिला. त्यांचे हृदयपूर्वक आभार. संस्थेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर पुष्पा देशपांडे पिंपळनेरकर यांची संस्थेत भेट झाली. तसेच इंग्लंडला वास्तव्यास असणारी त्यांची मुलगी डॉक्टर अर्चना कुलकर्णी यांचीही संस्था भेट झाली. पुष्पा देशपांडे या 1954 ते 64 या कालावधीत संस्थेत वसतिगृहात राहण्यास होत्या. अण्णांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. कर्वेनगर येथील नगरसेविका सौ तेजश्रीताई पवळे व श्री महेशजी पवळे यांनी संस्थेत भेट दिली. हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र. पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात. तोपर्यंत नमस्कार. संस्थेच्या YouTube चॅनलवरून आम्ही विविध कार्यक्रम प्रसारित करत असतो. हे कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.